नमस्कार मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. यश सगळ्यांना सांगत असतो की आपण ही चिठ्ठी लिहिली आहे आणि त्यात लिहिलंय की ते दोघे घर सोडून गेलेत. हे ऐकून तर सगळ्यांना धक्काच बसतो. त्यावेळी आरोही विचारते नेमके कुठे गेलेत ते, तर यश म्हणतो माहिती नाही, पण यात असं लिहिलंय की त्या दोघांना इथे राहण्याची इच्छा नाही आणि शोध घेण्याची सुद्धा गरज नाहीये. ते जिथे कुठे असतील तेथे आनंदात असतील, आमची काळजी करू नका असं लिहिलंय. अनिरुद्ध म्हणतो काळजी करू नका असं लिहिलंय ना, मग शांत राहा. व्यवस्थित प्लॅन करून गेले असतील ते. त्यांची अजिबात काळजी करू नका. मला असं वाटतं ते बहुतेक गावाला गेले असतील. त्यांना इथल्यापेक्षा तिथे जास्त आवडतं. तर ईशा म्हणते हो, आणि आता मुंबईत किती पोल्युशन झालंय. आजी आणि आप्पांसाठी गावी जाऊन राहणं चांगलं आहे. मस्त मोकळी हवा आहे तिथे. उलट मला तर वाटतं की ते लकी आहेत, त्यांना गावी जाऊन राहायला भेटतंय. तर अनिरुद्ध म्हणतो आणि ते तिकडे सेटल झाले ना की मग आपण जाऊया त्यांना भेटायला तिकडे. कधीतरी त्यांना आपण इकडे आणूया. आणि यश, तू अजिबात काळजी करू नकोस. इथल्यापेक्षा तिथेच त्यांना जास्त आवडतं, समजलं? अनिरुद्ध, ईशा आणि अभि एका मागोमाग एक तेथून निघून जातात. तर यश, अनघा आणि आरोही यांना खूप वाईट वाटत असतं. दुसरीकडे कांचन आणि आप्पा एका ठिकाणी बसलेले असतात. तर कांचन आप्पांना म्हणत असते आपण घरातून तर बाहेर पडलो, चिठ्ठीसुद्धा लिहून ठेवली, पण आता पुढे काय, जायचं कुठे? तर आप्पा म्हणतात कांचन, आता आपण बाहेर पडलो आहोत ना, मग आता विचार करू नकोस, सगळं ठीक होईल. तर कांचन म्हणते आता काय विचार करायचा हो? खूप विचार केला होता मी. आपण आपले शेवटचे दिवस आपल्या घरात आपल्या मुलांबाळांबरोबर घालवायचे, मज्जा करायची. पण कसलं काय आणि कसलं काय, सगळं राहूनच गेलं. पण बरं झालं आपण तिथून निघून आलो. ते आपलं घर पाडताना बघवलं नसतं मला. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, तुम्ही त्या कागदांवर सह्या केल्याच कशा? आपलं ठरलं होतं ना, जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत ते घर तसंच्या तसं ठेवायचं म्हणून. तर आप्पा म्हणतात अगं, मुलांना ते घर बिल्डरला द्यायचं होतं ना, म्हणून वाटलं आपल्यामुळे त्यांचं अडायला नको, म्हणून मी केल्या सह्या. तसंही कांचन, आता त्या घरामध्ये आपला कोणालाही उपयोग नाहीये. मग विचार केला आपण बाहेर पडलेलंच बरं. त्यांना त्या घराचं काय करायचं ते करू दे, पण आपल्या दृष्टी आड. तर कांचन म्हणते बघा ना, विशाखा अशी वागेल असं स्वप्नात तरी वाटलं होतं का आपल्याला? आपण हे शिकवण दिली का तिला? तर आप्पा म्हणतात कदाचित विशाखाची गरज मोठी असेल. आईवडिलांच्या आनंदापेक्षा या क्षणी तिला पैसा जास्त महत्त्वाचा वाटत असेल. ठीक आहे ग, प्रत्येकजण स्वतःचा विचार करत असतो. आपण आता आपला विचार करूया. एक सांगून ठेवतो, अशा मुलांसाठी यापुढे डोळ्यातून पाणी काढायचं नाही, समजलं का? अगं, आता आपण दोघंच एकमेकांसाठी आहोत आणि यापुढे कोणाकडूनही कसलीही अपेक्षा करायची नाही, म्हणजे अपेक्षा भंग झाल्याचं दुःख होणार नाही. तर कांचन म्हणते मग तुम्ही काय केलं हो? तुम्ही सुद्धा माझा अपेक्षा भंगच केला ना. किती विश्वास होता माझा तुमच्यावर. पण तुम्ही परस्पर सगळं ठरवून मोकळे झालात, मग काय केलीत ना सही? आपलं काय ठरलं होतं? मला माझं घर हवं होतं. तुम्ही मला दिलेला शब्द मोडलात. आयुष्यात तुम्ही कधीही माझ्याशी असं वागलं नाहीत, परंतु आता या वयात तुम्ही मला फसवलंत. मला नाही सहन होतंय, माझी फसवणूक केलीत तुम्ही. तर आप्पा म्हणतात कांचन, काय बोलतेस तू हे? मी तुला फसवलेलं नाहीये ग. मी तुझी फसवणूक करूच शकत नाही. खरं तर ही गोष्ट मी तुला सांगणार नव्हतो, पण आता सांगतो. या वयामध्ये आपल्यात दुरावा नको म्हणून. अगं, यापुढे आता आपणच एकमेकांना आहोत. कांचन, मी आपल्या घराच्या कागदांवर स्वतःहून सह्या केलेल्या नाहीत. अनिरुद्धने मला फसवून त्यावर सह्या करून घेतल्यात. त्याने मला सांगितलं सुद्धा नाही की तो कोणत्या कागदांवर माझ्या सह्या घेतोय. तर कांचन म्हणत असते ते शक्य नाहीये. खोटं बोलताय तुम्ही. अनिरुद्ध असं वागणं शक्यच नाहीये. तर आप्पा म्हणतात का नाही वागणार? यापूर्वी सुद्धा त्याने माझ्या खोट्या सह्या केल्या होत्या ना. तर कांचन म्हणते ते संजनाच्या सांगण्यावरून. संजना अनिरुद्धला फितवते. माझा अनिरुद्ध तसा नाही हो. तर आप्पा म्हणतात किती दिवस डोळ्यावर ही झापडं घेऊन फिरणार आहेस कांचन? अनिरुद्ध काय लहान आहे का? संजना सांगणार आणि हा ऐकणार. अगं, त्याला सुद्धा हेच हवंय. तो फक्त संजनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झाडतोय. नको ग कांचन, एवढं आंधळं प्रेम करूस. तर कांचन म्हणत असते आपली काय चूक झाली हो? बघा ना, अविनाश आपल्याला सोडून गेला. विशाखा अशी, आणि अनिरुद्ध, त्याने तर आपल्याला फसवलं. तर आप्पा म्हणतात हो, फसवलंय त्याने. अगं, इतकी फसवणूक झाल्यानंतर, आपलं घर आपल्याकडून काढून घेतल्यानंतर मी कसा राहणार होतो त्यांच्याबरोबर, सांग ना. म्हणून मी हा निर्णय घेतला. हां, पण तुला जर अनिरुद्धबद्दल अजूनही काही वाटत असेल, तुला त्याच्याकडे जावंसं वाटत असेल, तर मी तुला अडवणार नाही. तू अजूनही जाऊ शकतेस. तर कांचन म्हणते नाही, माझा तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही जितके माझी काळजी घ्याल ना, तितकं कोणीही घेऊ शकणार नाही. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही जिथे घेऊन जाल तिथे मी आनंदाने राहीन. तर आप्पा म्हणतात अजूनही माझं पेन्शन आहे.
आपलं कोणा वाचूनही काही अडणार नाही. छानपैकी एखाद्या वृद्धाश्रमात जाऊन राहू, म्हणजे उगाच एकटेपणा वाटणार नाही आपल्याला. तर कांचन म्हणते आपण वृद्धाश्रमात राहायचं. तर आप्पा म्हणतात काय हरकत आहे, आपल्याच वयाची माणसं असतात तिथे सगळी, आणि इतरांचे अनुभव ऐकल्यानंतर कदाचित आपलं दुःख आपल्याला हलकं वाटेल. आपण राहू त्यांच्याबरोबर, मजा करू, नवीन मित्र बनवू. तर कांचन म्हणते चालेल, तुम्ही म्हणाल तसं, आणि त्या दोघांच्या चेहऱ्यावर एक छोटंसं हसू येतं. ते तेथून निघणार तेवढ्यात आप्पांना यशचा व्हिडिओ कॉल येतो. आप्पांनी उचलल्यानंतर यश म्हणत असतो, आप्पा आम्हाला तुमची किती काळजी वाटत होती, तुम्ही दोघं असे कसे निघून गेलात? आप्पा प्लीज सांगा तुम्ही दोघे कुठे आहात, आम्ही तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही आहोत, तुम्ही परत या बरं दोघं. तर आप्पा म्हणतात अरे हो हो, तू जरा ऐकून घेशील का माझं? तर यश म्हणतात मी काही ऐकून घेणार नाही. असे कसे निघून गेलात तुम्ही, मला सांगा आजी कुठे आहे, आजीला दाखवा आधी, प्लीज आजीला दाखवा. तर आप्पा आजीला दाखवतात आणि म्हणतात आम्ही दोघं एकमेकांना सोडून कुठेही जाणार नाही. तर आरोही म्हणते आप्पा तुम्ही दोघे जिथे कुठे आहात ना तिथला आम्हाला पत्ता द्या, आम्ही लगेच तुम्हाला घ्यायला येतो. तर आप्पा म्हणतात त्याची काही गरज नाही, आम्ही दोघं अगदी आनंदात आहोत. तर अनघा सुद्धा म्हणत असते आप्पा तुम्ही आधी आजींकडे फोन द्या, आम्हाला माहिती आहे ते आमचं ऐकतील. तर आप्पा म्हणतात अगं तू माझं ऐक जरा. तर अनघा म्हणते आजी घरी या बरं. तर कांचन म्हणते आता हे जे ठरवतील तेच, मी कधी यांच्या शब्दाबाहेर गेले नाहीये ग. यश म्हणत असतो तुला माहिती आहे ना आम्ही तुमच्याशिवाय नाही राहू शकत ग. तर कांचनला तर रडूच येतं आणि ती मोबाईल आप्पांकडे देते. तर आप्पा म्हणतात आमची काळजी करू नका, आम्ही दोघंही अगदी आनंदात आहोत. आता तुम्ही तुमच्या संसाराकडे आणि मुलाबाळांकडे लक्ष द्या, आम्ही काय आता परत तिकडे येणार नाही. तर यश म्हणतो तुम्हाला इकडे या घरात राहायचं नाही आहे ना, मग तुम्ही इकडे राहू नका, तुम्ही आईकडे शिफ्ट व्हा, तुम्ही आमच्या डोळ्यासमोर तरी असाल. तर आप्पा म्हणतात अरे पण का, अरुंधतीवर ही जबाबदारी का टाकायची, ती बिचारी घेतीये म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या तिच्यावर टाकायच्या का? नाही नाही, अजिबात नाही हं, तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही दोघं अगदी सुखात आहोत, सुखात राहू. तुझ्या आजीची काळजी घ्यायला मी आहे आणि माझी काळजी घ्यायला तुझी आजी आहे. यश म्हणत असतो आम्ही कसे राहू तुमच्याशिवाय. तर आप्पा म्हणतात आता सगळ्या गोष्टींची सवय लावून घ्यावी लागेल, कोणी कोणाला आयुष्यभर पुरतं का, आणि आम्ही जिकडे राहू ना तिकडचा पत्ता मी तुला नक्की देईल, तुला वाटेल तेव्हा तू आम्हाला भेटायला येत जा, पण आता घरी परत येण्याची अट काही घालू नकोस बाबा, आम्ही काही परत येणार नाही आता. यश मला तुला दुखवायचं नाही रे, आमचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत, तुम्ही आनंदी आणि सुखात राहा. आणि आप्पा फोन ठेवून देतात. तर यश अनघा आणि आरोहीला म्हणतो मी हे सगळं आईला सांगतो आणि आप्पांना शोधायला जातो, त्याशिवाय ते दोघं घरी येणार नाहीत आणि मलाही स्वस्थ बसवणार नाही. तर आरोही आणि अनघा म्हणते आम्ही सुद्धा येतो तुझ्याबरोबर, आम्हाला सुद्धा घरात काही बसवणार नाही. तर तेवढ्यातच ईशा आणि अभि तेथे येतात. तर ईशा म्हणते लागला का काही पत्ता? अनघा म्हणते तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला तर आनंदच झाला असेल आजी आप्पा घर सोडून गेलेत म्हणून. तर अभि म्हणतो अनघा आमचे सुद्धा आजी आजोबा आहेत, ते त्यांच्या जाण्याने आम्हाला का आनंद होईल. तर यश म्हणतो बास अनघा आपण आता का वेळ घालवतोय हे सगळं बोलण्यात, चल लवकर. असं म्हणून ते तिघे तेथून निघून जातात. जाता जाता अनघा अभिला म्हणते आजी आप्पांना जर काही झालं ना तर त्याला जबाबदार तुम्ही असाल, लक्षात ठेवा. त्यानंतर अनिरुद्ध काही जणांना फोन करून विचारत असतो आई आप्पा तिकडे आलेत का, आणि जर तुम्हाला काही कळालं तर मला कळवा. संजनाला यातलं काही माहिती नसतं तर ती विचारते काय झालंय, कोणाला एवढा फोन करतोयस तू. तर अनिरुद्ध सांगतो आई आप्पा घर सोडून गेले. तर संजनाला तर खूपच आनंद होतो आणि ती हसते आणि म्हणते व्हॉट, आणि ती म्हणते मग मला का नाही कळवलं. आणि संजना एकदमच हसायचं थांबते आणि म्हणते म्हणजे ते गेले तेव्हाच कळवायचं ना, म्हणजे आपण थांबवलं असतं त्यांना. तर अभि म्हणतो संजना ते कोणाला काहीही न सांगता चिठ्ठी लिहून निघून गेलेत. तर ईशा म्हणते आणि त्यांनी असं लिहिलंय की आमची काळजी करू नका, आम्ही सुखात राहू. तर संजना म्हणते मग आपण काय एवढी काळजी करतोय. तर अनिरुद्ध म्हणतो संजना यशने त्यांना कॉल केला होता, ते रस्त्यात कुठेतरी होते. तर संजना म्हणते म्हणजे यशने शोधलंय ना त्यांना. तर अनिरुद्ध म्हणतो पण ते कुठे आहेत ते त्यांनी सांगितलेलं नाहीये आणि त्यांना या घरात परत यायचं नाहीये हे त्यांनी स्पष्ट सांगितलंय. संजना सुरुवातीला मला असं वाटलं की ते घर सोडून गावाला गेले असतील, त्यांचा राग शांत झाला की मला वाटलं आपण त्यांना परत घरी घेऊन येऊ, पण तसं नाहीये, त्यांचा पत्ता सुद्धा लागत नाहीये आणि ते परत घरी यायला सुद्धा तयार नाहीयेत. तर संजना म्हणते ठीक आहे ना अनिरुद्ध, आपण नेहमीच ऐकवत असतात आपल्याला, त्यांनी आपल्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत, एक्सपिरियन्स आहे त्यांना आपल्यापेक्षा जास्त, सो आता बाहेर पडल्यानंतर काय करायचं हे त्यांनी ठरवलंच असेल, आपण नको एवढी काळजी करायला. तर अनिरुद्ध म्हणतो अगं त्यांचं वय आहे आता असं बाहेर भटकायचं, आईचे गुडघे आधीच दुखतायत, आप्पा उगीच तिला नाचवतायत.
ते काही नाही, आपण त्यांना शोधायलाच हवं. तर संजना म्हणते त्याची काहीच गरज नाहीये. आय मीन त्यांना वाटलं तर ते येतील ना परत. आपण त्यांना घराबाहेर काढले का? नाही. सो ते जसे गेले तसेच येतील परत. तर ईशा म्हणते मी सुद्धा बाबांना हेच समजावण्याचा प्रयत्न करतेय, परंतु ते ऐकतच नाहीयेत. तर अभि म्हणतो अगं पण यश वगैरे सगळे शोधतायत त्यांना. आपण जर शोधलं नाही तर ऑड नाही का वाटणार ते? आधीच सगळे आपल्याला नावं ठेवतात, त्यात आपण जर निवांत राहिलो ना तर सगळा दोष आपल्यावरच येईल. तर संजना म्हणते अरे त्यांना काहीही होणार नाही. काय होणार आहे? हातात चांगले पैसे आहेत, फोन आहे, वाटलं तर फोन करतील आपल्याला ते. तुम्ही का टेन्शन घेताय? आणि हे सगळं असं काहीतरी होणार आहे हे आपल्याला माहिती होतं का? तर अनिरुद्ध जरा चिडूनच म्हणतो तू कशी काय इतकी निवांत राहू शकतेस गं? तर संजना म्हणते कारण मी अननेसेसरी गोष्टी स्वतःला लावून घेत नाही. हे बघ लोकांवर ना आपला कंट्रोल नसतो. त्यांना कसं वागायचं हे आपण नाही ठरवू शकत, पण आपल्याला कसं वागायचं हे आपण नक्कीच ठरवू शकतो. सो आता या सगळ्या गोष्टी सोडा आणि आपलं नवं घर कसं असणार आहे, त्यात आपल्याला काय काय करायचं आहे याचा विचार करा. ऐन वेळेला बिल्डर आपल्याला विचारेल आणि आपल्या डोक्यात काहीच नसेल. सो प्लीज. तर ईशा म्हणते हो अगदी बरोबर बोलतीयस तू. मला सुद्धा माझ्या फ्लॅटमध्ये बऱ्याच गोष्टी करायच्यात. तर संजना म्हणते ग्रेट, चल मग लवकर प्लॅन तयार कर. आणि अभि तू सुद्धा लवकर तयारीला लाग. लवकरच हे घर पडणार आहे आणि इथे टॉवर उभारणार आहे. प्लीज हरी अप. तर अभि म्हणतो मी तर जानकीची रूम ऑलरेडी डिझाईन केली आहे, त्याचं ड्रॉइंगसुद्धा काढलं आहे. तर ईशा म्हणते हो मग मला सुद्धा दाखव ना, मला सुद्धा माझ्या फ्लॅटसाठी तसं तयार करायचं काहीतरी. तर अभि म्हणतो चल दाखवतो. असं म्हणून ते दोघे तेथून निघून जातात. तर संजना अनिरुद्धला म्हणते बघ ते किती खुश आहे, तुला हेच हवं होतं ना, मग नको जास्त विचार करूस. जर आप्पांनी सरळ सरळ पेपर्सवरती सह्या केल्या असत्या तर काही प्रश्नच आला नसता. ते किती हट्टी आहेत बघ, पण त्यांनी त्यांच्या मुलाचा विचार केला नाही म्हणून तू सुद्धा तुझ्या मुलांचा विचार करणार नाहीस का? अनिरुद्ध तू तुझ्या मुलांना खूप सुंदर आयुष्य देतोयस, खूप खुश आहेत ते. आता जर तू आनंदी राहिलास ना तर त्यांना बरं वाटेल. नाहीतर आपल्याला आप्पांना बघून जसं राग येतो ना तसं तुझ्या मुलांना तुला बघून राग येईल. ते हवं आहे का तुला? तर अनिरुद्ध म्हणतो नाही, मला माझ्या मुलांना खूप सुखी ठेवायचं आहे. तर संजना म्हणते हो ना, सुखी ठेवायचं आहे ना, मग चल छान हस बघू. स्माईल. तर तेवढ्यातच अरुंधती तेथे येते आणि विचारते आई आप्पा कुठे आहेत अनिरुद्ध? तर संजना तेवढ्यातच बोलते तरी मला वाटलंच, तू माझ्या नवऱ्याला सुखाने जगू देणारच नाहीस ना. तर अरुंधती जरा ओरडतच म्हणत असते अनिरुद्ध आई आप्पा कुठे आहेत? तर संजना म्हणते फुकट आमच्या घरात येऊन उगाच आरडाओरडा करू नकोस. तर अरुंधती म्हणते मी तुझ्याशी बोलत नाहीये, तू आमच्यामध्ये येऊ नकोस. आणि ती म्हणते अनिरुद्ध तुमचे आईवडील घर सोडून गेलेत, तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाहीये का? अभि सुद्धा मध्ये बोलायला लागतो. तर अरुंधती म्हणते अभि तू सुद्धा आमच्यामध्ये बोलू नकोस, मला आमच्यामध्ये कोणीच नकोय. आता संजनाला सांगितलेलं ऐकलं नाहीस का तू? तर ईशा सुद्धा मध्ये बोलायला लागते. तर अरुंधती म्हणते तुला वेगळं सांगायचं का? आणि ती अनिरुद्धला म्हणते आई आप्पा घर सोडून गेलेत, तुम्हाला कळतंय का? आणि ते का घर सोडून गेलेत हे तुम्हाला माहिती आहे ना? तर अनिरुद्ध म्हणतो तुला काय म्हणायचंय? ते माझ्यामुळे गेलेत. तर अरुंधती म्हणते हो, तुमच्या कपटी वृत्तीला कंटाळून गेलेत ते. आत्तापर्यंत किती वेळा फसवलंयत अनिरुद्ध तुम्ही त्यांना, तरी ते प्रेम करत आले तुमच्यावर. पण यावेळी तुम्ही केवढा मोठा विश्वासघात केलाय. हे कृत्य करताना काहीच वाटलं नाही का तुम्हाला? का केलं अनिरुद्ध तुम्ही हे? काय मिळवलं हे करून? तर अनिरुद्ध म्हणतो तुला काय वाटतं ग, तुला एकटीलाच आई आप्पांची काळजी आहे, आम्हाला कोणालाच त्यांच्याबद्दल काहीच वाटत नाही. तर अरुंधती म्हणते दिसतीये तुमची काळजी, तुम्हाला जर आई आप्पांची खरंच काळजी असती ना तर तुम्ही असे वागलेच नसतात. आई आप्पा घर सोडून गेलेत म्हटल्यानंतर तुम्ही असे घरात नसता बसले. आमचा जीव खालीवरी होतो इथे आणि तुम्ही निवांत. कमाल आहे. आणि अरुंधती तेथून जायला लागते. तर अनिरुद्ध म्हणतो बोलतोय ना मी, लगेच का जातीयेस? तर अरुंधती म्हणते जे तुम्ही करायला हवंय ना ते करते मी. आई आप्पांना शोधायला जाते आता, तुमच्यासारखा इथे वेळ फुकट घालवत बसत नाही. त्यांना घरातून जाऊन किती तास झालेत बघा जरा. कुठे असतील, कसे असतील, त्यांनी काही खाल्लं असेल का, औषध पाणी घेतलं असेल का, काहीच कळत नाहीये. पण तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही. तर अनिरुद्ध म्हणतो माझ्या आईवडिलांबद्दल एवढा कळवळा दाखवून तुला काय सिद्ध करायचंय? की तू परकी असून तुला त्यांच्याबद्दल खूप प्रेम आहे आणि मी सख्खा मुलगा असून मला त्यांच्याबद्दल काहीच वाटत नाही हे जगाला दाखवायचंय? तर अरुंधती म्हणते मला जगाला काही दाखवायचं नाहीये आणि कोणापुढे काही सिद्धसुद्धा करायचं नाहीये. तुम्हाला जर स्वतःची थोडीफार लाज असेल ना तर जा आणि आई आप्पांना शोधा. आम्ही आमच्याकडनं प्रयत्न करतोच आहोत, पण तुमचा हातभार लागला तर कदाचित लवकर सापडतील आणि त्यांना बरं वाटेल. त्यांच्या मुलाला त्यांची जरा तरी काळजी आहे असं वाटेल. तर अनिरुद्ध म्हणतो तू सांगतीयस ना म्हणून मी हे अजिबात करणार नाहीये, कारण मला हे सगळं करण्याची गरज वाटत नाही. आप्पांनी फोन करून सांगितलंय की ते ठीक आहे, ते त्यांच्या मर्जीने गेले आहेत. आम्ही कोणीही त्यांना घर सोडून जा म्हणून सांगितलेलं नाहीये.
तर अरुंधती म्हणते, वा अनिरुद्ध, स्वतःची बाजू काही सोयीस्करित्या मांडताय. मला जे बोलून दाखवताय ते एकदा स्वतःच्या मुलाला विचारा. आई आप्पा आपणहून हे घर सोडून गेले का तुम्ही त्यांच्या पुढे कोणता पर्यायच ठेवला नव्हता. स्वतःच्या वडिलांच्या फसवून सह्या घेतल्यात तुम्ही आणि ही जागा हडप केलीत. आणि तरीही तुमची अपेक्षा आहे त्याने निमूटपणे तुमच्याबरोबर काही न बोलता राहावं. तर अनिरुद्ध म्हणतो, ठीक आहे, चिडले असतील, गेले असतील घर सोडून. ते माझे आईवडील आहेत, ते माझ्या वाचून फार लांब राहू शकत नाहीत, येतील परत. आमच्या घरचा वाद आहे तो, आमचा आम्ही बघून घेऊ. तू यात पडणारी कोण आहेस? तू अजिबात काळजी करू नकोस आणि आमच्या घरात येऊन आम्हाला तर अक्कल अजिबात शिकवायची नाहीस. तर अरुंधती म्हणते, मी तुम्हाला काही शिकवायला आलेच नाहीये हो, कारण कोणी शिकवून आपल्या आईवडिलांवर प्रेम करता येतच नाही. ते एकतर असतं किंवा नसतं. आणि आई आप्पा मला त्यांची मुलगी मानतात आणि माझं त्यांच्यावर नितांत प्रेम आहे. मी माझ्या आईवडिलांना शोधणारच, समजलं? आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे यश, अरुंधती, नितीन आई आप्पांना शोधत असतात. त्यावेळी घरी ईशा अनघाला म्हणते, मला काहीतरी खायला दे ना प्लीज, खूप भूक लागलीये. तर संजना म्हणते, काहीच बनवलेलं नाहीये त्यांनी. तर अनघा म्हणते, आजी आप्पा कालपासून गायब आहेत, त्यांचा पत्ता लागत नाहीये आणि तुमची खायची इच्छा कशी काय होतीये तेच कळत नाहीये. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.